आग लाव्या काकू आग लाव्या. आज कुणीच कसं बाहेर दिसत नाहीये. मी जसपर्यंत कोणाशी बोलत नाही ना तसपर्यंत मला असं असं बेचैन होत राहत. आली आओ ओ वहिनी या इकडे या हो घोटभर चहा घ्या. बरं मी काय म्हणते तुमची सुमी कुठे हो? क्लासला गेली? नाही म्हणजे नक्की क्लासलाच गेली का? तुम्ही कन्फर्म केलंच असेल ना? नाही केलं? बघा बाबा म्हणजे मी त्या दिवशी जॉगिंगला गेली अशी धावत धावता धावता सुमी दिसली हो. आणि कमीत कमी 10 मुलं मुली दिसले. त्याच्यात चक्क त्या मुलांनी एकमेकांचे हात धरले होते हो. म्हणजे सुमीचा पण कोणीतरी हात धरला होता. हेच आई वडिलांचा विश्वास असतो ना हेच नडतं. बघा बाबा मला सांगायचं काम होतं म्हणून मी सांगितलं. आता मला काय येणं देणं आहे ना. बरं चहा नंतर पिऊयात ना. बघा काय होतंय नाही होतंय ते. मालती वहिनी तुम्हाला माहितीये का? काय? बरं भाऊजी कुठे आहेत? ते ऑफिसला गेलेत. हेच ऑफिसला नसतात ते. हो मी बघितलं ना आतापर्यंत तर ठीक होतं. दारू पित होता दंगडे करत होता. तुमचा नवरा गार्डन मध्ये काय त्यांची सेक्रेटरी सीमा तिच्या सोबत गुलू गुलू आणि काय सांगताय तुम्ही? मला तर सांगताना पण लाज वाटते. मला जे सांगायचं ते मी सांगितलं. आता तुम्ही बघा काय करायचं ते. पण माझा नवरा असता ना तो सगळं सुत्तासारखा सरळ केला असता मी त्याला. आता त्याला सरळ कोण जा. ते घरी आल्यावर करते. अरे हा हे तुमचं घर आहे ना. बरं मी जाते हा. पण मी तुमच्या चांगल्यासाठी सांगितलं बरं बाबा. हा आणि सुतासारखा सरळ करायचं लक्षात ठेवा ना. मग काय म्हणतात? मी काय म्हणते म्हणजे मला बोलू नका हा. पण तुमची सासू आणि नणंद अहो तुमच्याबद्दल चुगल्या करतात ते. म्हणजे चुगल्या म्हणजे जास्त काही नाही. फक्त असं म्हणतात हिना घरात कामच करत नाही 10 वाजेपर्यंत झोपून राहते आणि काय ते स्वयंपाकाला चव नसते म्हणे. कोण बोलला? हे जाऊ द्या हो. म्हणजे सासू नंदीला बोलली एवढंच नाही काही. तर म्हणे ही मला अजिबात आवडत नव्हती तर माझ्या मुलामुळे करावी लागली असं सांगत होती. हो पण हे बघा माझं नाव कुठे सांगू नका बरं का. काय मला काही काम असतात खूप. म्हणजे मी काय कोणाचं असं देण्यात घेण्यात पडत नाही. हो अहो भाऊजी बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हालाच फोन करणार होते. काय झालं? हो आता तुम्ही जोशी म्हणजे प्युअर व्हेज. पण तुमचा चंदू हो तो माहिती का चायनीजच्या स्टॉलवर असा तो चिकन लॉलीपॉप असं त्या चटणीत बुडवून असा खात होता हो. म्हणजे मला तोंडाला पाणी आलं इतकं छान खात होता तो. आणि अंडा हा तो फ्राय केलेला अंडा असा घेतला त्याने आणि असा भाऊजी चांगलंय का? म्हणजे तुमचे संसार कुठे गेले इथे? अहो संस्कार माझा उलट असं राहिला असता ना असं चोखला असता ना त्याला असा ते चिकन लॉलीपॉप कसं लाल लाल होतं ना तसे त्याचे गाल लाल लाल केले असते मी. पण त्याला दाखवतो चांगलं. हा नाही म्हणजे बघा माझं चांगल्याचं काम होतं बाबा. तुम्हाला काय करत होते तुम्ही बघा. म्हणजे तुमचे संस्कार नको वाया जायला ना एवढंच नाही. हे चंदू अरे हे काय झालं? तुझे गाल लाल हिरवे निळे पिवळे डोळे काय झालं? पप्पांनी मारलं? काय रे? काय माहित कोणी आग लावली. आग लावली?
कशाबद्दल? त्यांना कोणीतरी सांगितलं काल मी नाक्यावरती चिकन लॉलीपॉप खात होतो. अशी आग लावली? इतके मूर्ख असतात ना लोक. नाही म्हणजे त्यातल्या त्यात बायकांना इतक्या नालायक असतात ना, बिंडोक असतात त्या. अशी घरात कोणाची आग लावायची असते का? बरं खाल्लं तर खाल्लं, पोरगं आहे, तरुण पोरगं आहे, खाईल, काय प्रॉब्लेम आहे? पण हे ना माय बापांना कळायला पाहिजे. आपल्या मुलाला किती मारायचं, किती नाही मारायचं, कोणाचं किती ऐकायचं. मूर्ख कुठले. नाही बे, मला तर अजिबात पटलेलं नाही चंदू. तू तुझ्या वडिलांना जाब विचार. हे असं चुकीचं आहे म्हणावं आणि कोणाच्याही याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो.